आज इंटरनेटच्या जगात हरवून गेलेल्या माणसाला पत्राची किंमत ती काय? किंवा मुळातच इंटरनेटच्या विश्वात जन्मलेल्या पिढीला पत्र म्हणजे काय होतं? त्याच्यातून मिळणारा आनंद काय होता? हे मला वाटतं कधी कळणारच नाही. दररोज कोणाचं तरी पत्र येईल या आशेनं पोस्टमन काकांची वाट पाहणारी माणसंसुद्धा आता या बदलत्या विश्वात इंटरनेटच्या मोहजालात पूर्वीच्या पत्राप्रमाणे कुठेतरी हरवून गेली आहेत. आणि ते साहजिकच आहे म्हणा. काळाप्रमाणे माणसाने बदलले पाहिजे हेही तितकंच खरं आहे. पण तो जो एक काळ होता तो आठवला की वाटते गेले ते दिवस अन राहिल्या त्या फक्त आणि फक्त आठवणी. ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता येणाऱ्या पोस्टमन काकांची प्रत्येकाच्या घरी जाण्याची वेळ जणू त्यांनी ठरवूनच ठेवली होती. किती ती नियमितता अन किती तो कर्तव्याशी एकनिष्ठपणा. पोस्टमन काकांच्या आवाजाची नुसती चाहूल जरी लागली तरी मन आनंदून जायचं. हातात पत्र मिळालं की तो आनंद द्विगुणित व्हायचा. पोस्टमन काकांनी पत्र पोहोच केल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर व आपणास पत्र मिळाले याचा आनंद आपल्या चेहऱ्यावर. पण पत्र मिळालंच नाही तर पुढच्या पत्राची वाट पाहण्यात दिवस निघून जायचे. बरं, आणि पत्राचे प्रकार ते किती? पोस्टकार्ड, आंतरदेशीय पत्र, पोस्ट पाकिट, बंद लिफाफे वगैरे वगैरे. मजकुरानुसार पत्र वापरली जायची. फक्त खुशाली किंवा किरकोळ आमंत्रण निमंत्रण असेल तर साधे पोस्टकार्ड. महत्त्वाचा किंवा खाजगी मजकूर असेल तर आंतरदेशीय पत्र. काही आदेश, महत्त्वाचे कागद पाठवायचे असतील तर बंद लिफाफे. यातील भावनेशी जोडला जाणारा व जास्तीत जास्त वापरण्यात येणारा पत्रप्रकार म्हणजे पोस्टकार्ड आणि आंतरदेशीय पत्र. मी आजीला किंवा आजीने मला पाठवलेली पत्रे व त्यातील मजकूर आठवला की आजही डोळे पाणावतात. आम्ही शिक्षणासाठी शहरात आलो. आजी एकटीच गावी कोकणात राहायची, पण सतत आमच्या पत्राची वाट पाहायची. अशी प्रेमळ माणसं निघून गेली की फार वाईट वाटतं. आजीने पत्रातून दिलेली मायेची, प्रेमाची ऊब आजही या भावनाशून्य जगात उमेदीने जगण्याची ऊर्जा निर्माण करते. आज आपण मोबाईलच्या माध्यमातून 10 अंकी नंबर दाबला की लगेचच क्षणात जगातील 10 दिशांमध्ये कितीही दूरवर असलेल्या व्यक्तींशी बोलू शकतो. पण पत्रांच्या जमान्यात आज लिहिलेलं पत्र पोस्टाच्या पत्रपेटीत टाकल्यापासून ते 4-5 दिवसांनी हातात पडायचं. त्याची वाट पाहण्यात जो आनंद होता तो आज कशातच नाही. एकदा हातात पडलेलं पत्र कधी एकदा वाचेन असं व्हायचं. ते वाचलं म्हणजे झालं असं नाही, तर पुन्हा तळाशी गोलाकार लाकडी कॅरम पीसप्रमाणे चकती असलेल्या वक्राकार तारेत त्याचा संग्रह. आणि संग्रह कोणत्या पत्रांचा? तर आनंद देणाऱ्या मजकूर असलेल्या किंवा खुशालीच्या पत्रांचा. जर दुःखदायी मजकूर असेल तर आजी ते पत्र फाडून टाकावं असं म्हणायची. किती शाश्वत सत्याची आणि संस्कृतीची शिकवण होती ती. यातून गोड आठवणी साठवून ठेवाव्यात व कटू आठवणींना गाडून टाकावं असंच जणू ती सांगायची. पत्रसंग्रहाच्या माध्यमातून तिने दिलेला आनंदी जीवन जगण्याचा तो एक संस्कारच म्हणावा लागेल. तिला लिहिता वाचता येत नसलं तरी मी पाठवलेली पत्र ती पोस्टमन काकांकडून वाचून घ्यायची. पुढचे पत्र येईपर्यंत त्या क्षणाला समजलेल्या खुशालीत ती आनंदाने, समाधानाने जगायची. तिला पत्र वाचून दाखवलं या आनंदात पोस्टमन काका पुढे आणखी आनंद वाटायला निघून जायचे खरे, पण आज मात्र तो आनंद देणाऱ्या व आनंद घेणाऱ्या माणसांप्रमाणेच ते पत्र हरवून गेलं आहे. सोबत तो आनंदही.